नमस्कार. आत्ता आपण वृक्षवल्ली देवराई रोपवाटिकेमध्ये उभे आहोत. ही जी व्हिडिओमध्ये तुम्ही झाडं पाहताय ही वेगवेगळ्या कोकणातील महावृक्षांची आणि फळझाडांची आहेत. ही आम्ही सगळी झाडं पुढल्या वर्षी तुम्हाला विनामूल्य देऊ. ही पहा, आता छोट्या पिशवीत भरलेली आहेत. काही झाडं आहेत 5x7 मध्ये, तर काही झाडं आहेत 8x13 मध्ये. आता ही मोठी होतील, काही ठिकाणी रुजत घातलेली आहेत. यावर्षी आम्ही तुम्हाला खूप मोठी 13x15 इंच पिशवीमधली झाडं विनामूल्य देणार आहोत. हे समोर दिसत आहेत ही फणसाची झाडं आहेत. यानंतर ही सुरंगीची झाडं आहेत. सुरंगीच्या पाठी रिंगीची झाडं आहेत. ही झाडं शिसमची आहेत. ही सगळी झाडं आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना, वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या व्यक्तींना विनामूल्य लावायला देतो. त्यांनी आमच्याकडे आपली मागणी नोंदवायची. ही जी आता समोर झाडं दिसत आहेत हा महाराष्ट्र वृक्ष ताम्हण आहे. हा वड आहे. या झाडाचं नाव मलाच माहीत नाही आहे. याची 2दा वर्षात पानगळ होते. कुठलं आहे दिसतंय आपट्यासारखं, कांचनसारखं, मांदारसारखं, पण निश्चित कसलं आहे ते काही कळतच नाही आहे. एनिवेज, पण तरीही ही सुद्धा झाडं तुम्हाला आम्ही देणार आहोत. याच्या पाठीमागे तिकडे नीव दिसतोय, अशी निवाचीही काही झाडं आहेत. ही रातांबी किंवा कोकम याची झाडं आहेत. ही बेलाची झाडं आहेत. ही स्पॅथोडिया या जातीची झाडं आहेत. ही चिंचेची झाडं आहेत. मी हेमंत आंबे तुम्हाला आवाहन करतो की ही झाडं तुम्ही न्या. रस्ता दुतर्फा लावा, नदी दुतर्फा लावा, वेगवेगळ्या शासकीय जागा आहेत तिथे लावा, तुमच्या घरीही लावा. जिथे जमेल तिथे लावा. त्याची काळजी घ्या, संरक्षण करा, संगोपन करा आणि ते झाड मोठं करा. आता हा लुप्त होत चाललेला रायवळ आंबा आहे. ही चिंच आहे. हा बेल आहे. त्याच्या कडेला हा सगळा भेला आहे, म्हणजे तुम्ही त्याला बेहडा पण म्हणत असाल. हा परत कोकम आहे. हा पिंपळ आहे. हा वड आहे. या वडाच्या पाठी आणि पुढची लाईन परत ताम्हणची आहे. त्याच्या पुढे या 2 लाईनी शिसमच्या आहेत. यानंतर ही बकुळीची झाडं आहेत. ही परत फणसाची झाडं, शिसमची झाडं, अशी वेगवेगळी झाडं आहेत. मित्रांनो, या वृक्षवल्ली देवराई नर्सरीमधली सर्व झाडं तुमच्या हस्ते जमिनीत लावण्याची ती स्वतःच वाट बघतायत. आता त्यांना जमिनीत जायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आता